एका खासगी शाळेत विद्यार्थिनीसोबत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पीडितेच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी मुख्याध्यापकाला ताब्यात घेतलं आहे। पीडित मुलीवर आरोपी मुख्याध्यापकाने अश्लील टिप्पणी केली होती, ज्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती। काही दिवसांनी ती अचानक आजारी पडली। रुग्णालयात घेऊन जाताना हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे। अंबरनाथ तालुक्यातील एका शाळेने इयत्ता पहिलीसाठी परवाना घेतला असला तरी गेल्या अनेक वर्षापासून ती शाळा बेकायदेशीरपणे 2री ते 10वी पर्यंत चालवली जात आहे। या प्रकरणात गटशिक्षणाधिकारी RD जतकर यांच्यावर आरोप करण्यात आले की त्यांनी मान्यता नसलेल्या शाळेला चालवण्यास अनुमती दिली। त्यांच्याच आशीर्वादाने शाळेतील शिक्षकांची नियुक्ती झाली असल्याचा आरोप आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अविनाश देशमुख यांनी अंबरनाथ तहसील कार्यालयात आंदोलन केले। यावेळी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देताना सांगितले की अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे मुलांचे भविष्य धोक्यात आहे। आज अंबरनाथ तहसील कार्यालयात गटशिक्षणाधिकारी यांच्या खुर्चीला पैशाचा हार घालून तसेच गाणे लावून नाराजी व्यक्त करण्यात आली। अंबरनाथ तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी म्हणून जतकर जे आहेत, यांच्या कृपेनं बदलापूर शहरामध्येच नव्हे तर बदलापूर या अंबरनाथ तालुक्यामध्ये मान्यता नसलेल्या शाळा चालू आहेत। म्हणजे बदलापूरमध्ये सध्या जो गैरप्रकार घडलेला त्या शाळेमध्ये, त्या शाळेला फक्त पहिलीची मान्यता होती। पहिलीची मान्यता असून ती शाळा 10व्या वर्गापर्यंत चालू आहे। या माणसाच्या, या गट शिक्षण अधिकाऱ्याच्या पैसे घेऊन आणि लाच घेऊन अशा प्रकार या बदलापूर शहरामध्ये नव्हे तर अंबरनाथ तालुक्यामध्ये चालू आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे जतकर जे आहेत गट शिक्षण अधिकारी, यांचा सक्का भाऊ त्या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक यांनी यांच्या माध्यमातून लावलेला आहे। म्हणजे त्या शाळेमध्ये जो गैरप्रकार घडलेला आहे आणि गैरप्रकार जे घडत आहेत त्याला कुठेतरी अनागोंदी कारभाराला कुठेतरी डोळेझाक करायचे, पडद्यामागे टाकायचं असा कारभार या जतकर साहेबांच्या माध्यमातून चालू आहे। मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो की सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी या सगळ्यांना निवेदन देतो की अशा प्रकारचे भ्रष्ट अधिकारी, शिक्षण अधिकारी जर या शिक्षण सेवेमध्ये असते तर मुलांचं भवितव्य हे धोक्यात आहे आणि यांचं जे वर्ष आहेत शालेय शिक्षणाचे ते वाया जाण्यासाठी हे जतकर कारणीभूत आहेत। त्या शाळेपुरतीच नाहीये, या व्यक्तीच्या आशीर्वादानं अंबरनाथ तालुक्यामध्ये मान्यता नसलेल्या शाळा कित्येक चालू आहे। ही जी शाळा आहे ही शाळा आता कुठेतरी आपल्याला माहीत पडलेली आहे। जर असं प्रकरण घडलं नसतं तर ही शाळा सुद्धा बेकायदा आहे आणि जतकरांचे भाऊ जे शिक्षण अधिकारी, गट शिक्षण अधिकारी आहेत, यांचा भाऊ त्या शाळेमध्ये जे गैरकृत्य घडलेलं आहे त्या शाळेमध्ये 10 वर्षापासून शिक्षक आहे हे सुद्धा माहीत पडलं नसतं आपल्याला। म्हणजे जोपर्यंत एखाद्या शाळेमध्ये बलात्कार होत नाही, विनयभंग होत नाहीये, गैरप्रकार होत नाहीये, अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हाच कुठेतरी या गोष्टी पूजाला देतात। म्हणजे गट शिक्षण अधिकारी काय अंडे घालतात काय, खुर्च्या गरम करतात काय? त्यांनी त्या शाळेची मान्यता तपासायला नाही पाहिजे काय? कारण त्यांचा भाऊ त्या शाळेमध्ये आहे, मान्यता त्या माणसाने तपासली नाहीये, तुम्हाला आम्हाला अंधारात ठेवलेला आहे। आणि ते शाळेचे विद्यार्थी जे असतात ते दुसऱ्या शाळेमध्ये शालांत 10वीची परीक्षा द्यायला जातात। मी तुम्हाला नावासहित सांगतोय की खामकर जे कॉलेज आहे त्या शाळेमध्ये आणि या संबंधित जो प्रकार त्या शाळेमधून घडलेला आहे नाव घेत नाहीये। त्यामुळे ह्या विद्यार्थी जे आहे पहिली ते 10वी ते 10वीचे विद्यार्थी हे खामकर विद्यालयामध्ये परीक्षा देतात। त्यांच्या उद्याच्या सर्टिफिकेटमध्ये पहिली पास येणार आहे, 10वी पास येणार नाही आहे। सगळ्या गोष्टी या जतकरला म्हणजे जंतकरला जर माहीत होत्या तरी त्या माणसाने या शाळेचा पडद्यामागे ठेवलेला अनागोंदी कारभार हे ठेवलेला आहे आणि तिथल्या संस्था चालकाला अभय देण्याचं काम या माणसाने केलेलं आहे। सगळ्या तुमच्या माध्यमातून या सरकारला, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण अधिकारी सगळे असतील त्यांना विनंती करतो की या जतकरला लवकर सेवेतून बडतर्फ करण्यात यावं। संस्था चालकाचा तर प्रताप असं बाहेर पडणार आहे। मी तुमच्या माध्यमातून आज सांगतो की संस्था चालकांना पडती भोई होणार आहे। त्याचे एवढे प्रताप या 2 ते 3 दिवसात मी स्वतः बाहेर करणार आहे। फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या माणसाने या संस्था चालकांनी कित्येक शब्द वापरत नाही आहे, परंतु भयान परिस्थिती आहे। आपल्या पायाखाली वाळू सरकेल अशा याच्या संस्था चालकाचे ठाकरेचे प्रताप आहेत। या 2 ते 4 दिवसात मी सगळे प्रताप उघडीस आणणार आहे। धन्यवाद।